जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. माझा सहकारी आहे मिकी घई पुण्यातनं. आणि आम्हा सगळ्यांना शरद मोहोळ याचा जो खून काल लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच जो झाला त्याच्यामध्ये रस असण्याचं कारण थोडंसं वेगळं आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी आता त्यातली जी महत्वाची माहिती आहे की तो नेमका खून कसा झाला वगैरे त्याचे तपशील दिलेले आहेत. परंतु एकतर ही हत्या का झाली याबद्दल आज प्रेस कॉन्फरन्सेस पोलिसांनी ज्या घेतल्या किंवा बाईट्स दिले त्यातनं असं कळतं आहे की शरद मोहोळ हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना कोळेकर याचा मामा नामदेव महिपकांत गुडे, दुसरा एक नातेवाईक विठ्ठल किसल गांडले या दोघांचे शरद मोहोळ सोबत वैमनस्य होते. या प्रकरणात हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती याच वैमनस्यात झाली. शरद मोहोळ याच्यावरती 3 आरोपींनी गोळ्या झाडल्या आणि मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पाळेकर आणि इतर दोघांनी रस्त्यावरती त्याच्यावरती गोळीबार केला. आणि हे इंटरेस्टिंग आहे की मला तिला पेज काढून दे. हे इंटरेस्टिंग आहे की हेच त्याचे बॉडीगार्ड म्हणून काही दिवस त्याच्या बरोबर होते शरद यांच्या बरोबर, आणि त्याच्यातनं ही घटना घडली. आता यातले जे आरोपी आहेत ना, साहिल उर्फ मुन्ना पाळेकर वय वर्ष 20, राहणार सुतारदरा कोथरूड, विठ्ठल किसन गडले वय 34, राहणार सुतारदरा कोथरूड, अमित उर्फ अमर कानगुडे वय 24, राहणार धायरी, नामदेव महिपत कानगुडे 35, राहणार भुगाव, चंद्रकांत शाहू शेळके वय 22, राहणार जनता वसाहत पर्वती, विनायक संतोष गव्हाणकर वय 20, राहणार कोथरूड, रवींद्र वसंतराव पवार वय 40 आणि संजय राजाभाऊ उड्डाण वय 45, राहणार उजवी भुसारी कॉलनी कोथरूड. तर ह्यातले 2च आरोपी असे आहेत मिकी की ज्यांचं वय वर्ष 40 आहे. बाकी सगळे जे आरोपी आहेत ते वय वर्ष 20 या वयोगटातले. पण मला ज्यातनं एक तांत्रिक गोष्ट फार महत्वाची वाटते की जी पुढे कुठल्याही मुद्द्यामध्ये येऊ शकते ती अशी आहे की पुण्यातील कोथरूड सुतारदरा परिसरातील गल्लीमध्ये ज्या गोळ्या झाडल्या वगैरे या सगळ्या घटनांमध्ये 2 नामांकित वकिलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आता मला हे तुझ्याकडनं समजून घ्यायचं आहे की जे मगाशी आपली हे रेकॉर्डिंग सुरू करण्याच्या आधी चर्चा सुरू केली आपण, की ह्या वकिलांचा एक डिफेन्स आहे कोर्टामध्ये की त्यांचं असं म्हणणं आहे की हे फक्त हेच प्रकरण नाहीये, तर या आधीच्या प्रकरणामध्ये सुद्धा ह्या गँगच्या वतीनं आम्ही वकीलपत्र घेतलेलं होतं. तर केवळ एवढ्या आधारावरती तुम्ही आम्हाला आरोपी कसं केलं? आणि मगाशी तुझी मी व्हॉट्सअपवरती मेसेज बघितला तर त्याच्यात या वकील महोदयांना मात्र 3च दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. तर हे सगळं जे वकिलांचा सहभाग, पोलिसांचं मत आणि कोर्टात काय झालं प्रत्यक्षात? आपण तुम्ही जे उल्लेख केलं की ह्याच्यामध्ये जे बाकीचे गुन्हेगार आहेत त्यांचं वय खूप कमी आहे. आपण सुरुवात तिथूनच करू. पुण्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं मागील काही दिवस सातत्याने गुन्ह्याच्या घटना वाढतायत आणि युवकांचा सहभाग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. हे खास करून निदर्शनास आलेलं आहे. वारंवार अशाच अंडर एज सुद्धा 18 वर्षाच्या कमी सुद्धा असे गुन्हे करताना दिसत आहेत. आणि मग आपण जर यामध्ये बघितलं तर तसेच लोक इंस्टाग्रामवर या सगळ्या जे टोळीचं जे युद्ध आपण पुण्यामध्ये गँगस्टर बघतो, जे वेगवेगळ्या टोळींचं सगळं युद्ध सुरू आहे पुण्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये, त्याच्याकडून अट्रॅक्ट होतात आणि त्यानंतर ते तशा पद्धतीने वागायला सुरुवात करतात, दमदाटी करतात, वसुली करतात. मागील पुण्यामध्ये जर आपण छोट्या छोट्या घटना बघितल्या तर अक्षरशः गाड्यांच्या तोडफोड, किरकोळ भांडणं, एकमेकांना टीज करणं, इंस्टाग्रामवर, सोशल मीडिया इथून देखील हे सुरुवात होती. तुम्ही जसं सांगितलं ते अगदी खरं आहे. पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं की शरद मोहोळची हत्या कशी झाली, याच्या मागचं कारण काय आहे. थोडक्यात मी सुद्धा त्याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो, आणखी थोडीशी माहिती देतो त्याच्यामध्ये. खरं तर मागील काही 3 ते 4-5 महिन्यापासूनच साहिल हा शरद मोहोळच्या जवळ आलेला होता. शरद मोहोळ जिथं राहतात सुतारदारा अतिशय पॉश एरिया आहे, कोथरूड भागात हा सगळा परिसर येतो, ते तिथं जवळच राहतात. आणि साहिल जो आहे कोळेकर हा देखील तिथंच जवळच्या परिसरामध्ये राहतो. मागील काही दिवसांपासून तो शरद मोहोळ यांच्या जवळ गेलेला होता. येता जाता त्यांच्या समोर नतमस्तक होणं किंवा त्यांच्या पायाला हात लावणं, त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं. आणि यातूनच शरद मोहोळनी त्यांच्या मुलांना सांगितलं की साहिल जो उर्फ मुन्ना कोळेकर याला आपल्या टीम मध्ये घ्या, बॉडीगार्ड म्हणून ठेवा माझ्यासोबत. परंतु याच्या मागं सगळं जो प्लॅनिंग होतं हा एक खूप वेगळ्या स्तरावर चालू होतं. जसं तुम्ही सांगितलं की साहिलचे मामा यांचं जे मामा आहेत
नामदेव म्हणून, हे त्याचे सख्खे मामा आहेत. साहिल गेले अनेक वर्ष त्यांच्यासोबत राहिलेला आहे. त्यांची जे काय शिक्षण, जे काय संस्कार त्याच्यावर घडले ते मामाकडूनच घडलेले आहेत आणि त्यामुळं मामाचं आणि साहिलचं अतिशय जवळचं नातं आहे. आणि यातूनच आता पुढे सुरू होते. साहिलचा सक्का मामा आहे नामदेव आणि याच सगळ्यांमधला 6वा आरोपी जे आहेत विठ्ठल गल्ले, हे देखील चुलत मामा आहेत साहिल पोळेकर. खरं तर आपण बघितलं तर शरद मोहोळ आणि साहिलचे हे दोन्ही मामा जे आहेत त्यांचं काही वर्षांपूर्वी, अर्थात 8 ते 10 वर्षांपूर्वी असं पोलिसांनी जी माहिती दिली, त्यांचं वाद झालेलं होतं एका जमिनीवरून, किंबहुना काहीतरी वाद झालेला होता. त्या वादातून शरद मोहोळनी या दोन्ही मामांना धक्काबुक्की केलेली होती, मारहाण सुद्धा केलेली होती. अक्षरशः गेले काही वर्ष त्यांना शरद मोहोळ करून वारंवार तुच्छ वागणूक, त्यांना त्रास देणं हे सातत्याने सुरू होतं. त्यामुळे या दोन्ही मामांनी आता प्लॅनिंग सुरू केली. स्वतः ते शरद मोहोळला मारू शकत नाहीत किंवा हे बदला घेऊ शकत नाहीत, तर आपण हे बदला कसा घ्यायचा, तर त्यांनी साहिलला सांगितलं की आपल्या बरोबर असं घडलं होतं. तर साहिलच्या मनात सुद्धा प्रचंड राग होता. त्यामुळं आता साहिलला शरद मोहोळच्या जवळ जाण्यासाठी त्यांनी व्यवस्था केली. सुरुवातीला या मामांनीच एका XYZ व्यक्तीकडून, अर्थात तो इतर राज्याचा आहे, त्याच्याकडून साहिलला एक पिस्तूल घेऊन दिली, गन घेऊन दिलेली आहे. त्याच्यात जेणेकरून जर तुम्हाला एखाद्या मोठ्या गुन्हेगाराकडे म्हणजे अशा गँगस्टरकडे जायचंय तर तुमच्याकडे ऍटलिस्ट पिस्टल, तुमचं काहीतरी बॅकग्राऊंड असलं पाहिजे, अट्रॅक्शन त्याच्याकडे असतं. त्यांनी साहिलने मग जवळ जाण्याचा प्रयत्न केला शरद मोहोळच्या. तो नेहमी जेव्हा शरद मोहोळ त्या परिसरातून यायचे तेव्हा तो सातत्याने त्याचे पाया पडायचा, त्यांच्याबरोबर फोटो काढायचा, किंबहुना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने केक काप, काय काय गिफ्ट दे, त्यांना भेटायला जा, असे वेगवेगळ्या पद्धतीने साहिल पोळेकरनी शरद मोहोळ जो गँगस्टर आहे त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पिस्तूल सुद्धा दाखवली, माझ्याकडे आहे आणि मला प्रचंड आवड आहे या क्षेत्रात, तुमच्या बरोबर यायची. अशातून शरद मोहोळच्या जवळ गेला साहिल आणि साहिलच्या मनात प्रचंड राग होता. जे मामांनी सांगितलेलंच होतं की वाद होता जमिनीच्या काही पैशांना घेऊन हे सगळं सुरू होतं आणि शरद मोहोळनी प्रचंड त्याच्या मामांना त्रास दिलेला होता. आणि त्यानंतर गेले 3-4 महिने सातत्याने तो जवळ गेला. अक्षरशः सकाळी ऑफिसला जाणं, त्यांच्या घरी जाणं, दिवसभर शरद मोहोळ कुठं जाणार आहे त्यांच्यासोबत जाणं, त्यांच्या पुढं करणं, त्यांचे कुठलेही छोटे मोठे कामं असतील तर धावून जाऊन करणं, अशा पद्धतीने शरद मोहोळच्या मनात तो गेला आणि खूप विश्वास त्यांनी शरद मोहोळचा मिळवला. आणि त्याच्यानंतर त्यांनी प्लॅनिंग आखली. खर तर शरद मोहोळला मारण्याचं, खून करण्याची प्लॅनिंग काय 1-2 दिवसात अगोदर केलेली नव्हती. जवळपास 3 महिने अगोदर ही प्लॅनिंग साहिल जो पोळेकर आहे आणि त्याचे मामा, जे मी सांगतोय सक्का मामा आहे त्याचा, तो देखील या गुन्ह्यामध्ये आहे, तर त्या मामांनी मिळून आखली. अर्थात तो हळूहळू जवळ गेला आणि काल म्हणजे आपण बघतोय ज्या दिवशी काल तिची हत्या झाली गोळ्या जाळून, तर काल ह्याच्यासाठी शरद मोहोळसाठी खूप महत्वाचा दिवस होता. तो खूप खुश होता. त्याच्या लग्नाचा वाढदिवस घरात त्याने दिवशी केक कापून सेलिब्रेट सुद्धा केलेला आहे आणि कुटुंबासोबत जिथं ते राहतात, जिथं तो राहतो शरद मोहोळ, तिथून जवळच त्यांचं कार्यालय आहे. तिथं बसून एकत्र 11-11:30च्या सुमारास ते जेवले सुद्धा आहेत. पूजा त्यांनी तिथं केली आणि त्याच्यानंतर ते बायकोसोबत दगडूशेठला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होते, कारण त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. असं पूर्ण प्लॅनिंग आदल्या दिवशीच आखलेलं होतं आणि साहिलला या संदर्भात सगळी माहिती होती आणि साहिलने पूर्णपूर काळजी घेतलेली होती की त्यावेळी शरद मोहोळ बरोबर कुणी इतर जे सहकारी असतात किंबहुना त्यांच्या विश्वासातील मुलं कमी असतील, कुणी जास्त नसेल, मारताना कुठली म्हणजे कुणी गडबड करू नये, कुणी मध्ये येऊ नये याची पूर्णपूर काळजी घेतलेली होती. जसं आपण आज सीसीटीव्ही फुटेज जो एबीपी माझाला मिळाला जर आपण बघितलं तर शरद मोहोळ बाहेर पडला, त्याच्या माग जो काळ्या रंगाच्या शर्ट मध्ये आहे तो स्वतः साहिल आहे. पूर्ण प्लॅनिंग नुसार त्यांनी आखलेलं होतं. ती अरुंद जी गल्ली आहे तिथून जे इतर सहकारी आहेत त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही पुढून या, मागून आहे.
सुरुवातीला मी फायर करणार, त्याच्यानंतर तुम्ही फायर करायचं, एवढंच काय, तर शरद मोहोळ खून झालाय ना, पूर्णपणे तो संपलाय ना, हे देखील आपण चेक करायचं, एवढ्यापर्यंत त्यांची प्लॅनिंग पूर्णपणे झालेली होती. अर्थात तिघांकडे रिव्हॉल्वर पिस्टल्स होत्या आणि सुरुवातीला आपण बघतोय की त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं की शरद मोहोळ हे पुढे पुढे चाललोय आणि त्याच्या मागं साहिल थेट मागून फायर करतो आणि एक नाही तर 2 गोळ्या फायर करतो. दुसऱ्या बंदुकांतून देखील 2 गोळ्या फायर होतात. जवळून जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार कॉलरला देखील लावून, अर्थात इथं गळ्याला लावून सुद्धा 2 गोळ्या फायर करण्यात आणि चारही गोळ्या अशा पद्धतीने फायर केलेल्या आहेत की शरद मोहोळ तिथं जागेवरच ठार व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जे सहकारी आपण बघतोय त्याचे 2-3 आहेत, ते कुठल्याही तयारीत नव्हते, त्यांच्याकडे कुठलंही वेपन नव्हतं, ते एकदम गडबडून गेलेले होते. ते इकडं तिकडं धावले. आपण काय करायचं, शरद मोहोळला जवळच्या हॉस्पिटल जायचं, परंतु हे शॉट होते की आपल्याला शरद मोहोळला जागीच संपवायचंय आणि ते त्यांनी पाहिलं आणि तिथून पळ काढलं. आता पळ काढल्यानंतर मागच्याच तिथं जो सुतारधारा एरिया आहे तिथं खूप अरुंद गल्ल्या आहेत, त्यांनी प्रॉपर एका ठिकाणी पळाले, एका लोकेशनला ते भेटले, तिथं एकाला अडवलं त्यांनी. सुरुवातीला त्याची 2 व्हीलर घेतली, 2 व्हीलर घेऊन ते एका सर्टन डिस्टन्स पर्यंत गेले. तिथं त्यांनी त्यांची सुरुवात होते. अर्थात 4 जण त्यांचे सहकारी एक स्विफ्ट गाडी घेऊन उभे होते, त्यांच्यासोबत आणखी एक्सयूव्ही गाडी होती, त्याच्यामध्ये वकील सुद्धा होते. या वकिलांचं जे इन्व्हॉल्वमेंट आहे सुरू होतं, ते वकील त्यांच्या बरोबर घेऊन ते पळाले. अर्थात शिरवळच्या दिशेने, त्यांना साताराच्या दिशेने पळायचं होतं. सुरुवातीला खेडशिवापूर म्हणजे पुढं टोलनाके लागतात. अर्थात पोलिसांवर प्रचंड प्रेशर होता. त्यांनी या गाडीचा जे सिरियल नंबर आहे किंवा नंबर आहे तो मिळवला आणि तिथून पोलिसांच्या तपासाला अर्थात सुरुवात झाली. जर आपण बघितलं तर पोलिसांनी जवळपास 9 टीम तयार केलेल्या होत्या क्राईम ब्रांच टीमनी आणि वेगवेगळ्या डिस्टन्सवर, वेगवेगळ्या लोकेशन्सवर त्यांनी ते ठेवलेल्या होत्या आणि पोलिसांना नंबर ट्रेस आला. पोलिसांनी टोल नाका, साताराच्या दिशेने जाताना 2 टोल नाके लागतात. पहिला एक टोल नाका आहे आणि शिरवळचा एक टोल नाका आहे. अर्थात हा टोल नाका जर तुम्ही क्रॉस केलं तर पुढचा टोल नाका क्रॉस करायला तुम्हाला 45-50 मिनिटं लागणार आहे. पोलिसांना हे माहिती होतं. तुम्ही बघितलं, पोलिसांनी जे टीम लावलेल्या होत्या त्यानुसार त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्यांची गाडी पहिल्या नाक्यावर क्रॉस झाली आहे हे त्यांना कळालं आणि त्याच्यावरून त्यांनी गणितं लावायला सुरुवात केली की पुढच्या 45 मिनिटात त्यांनी शिरवळचा टोल नाका क्रॉस करायला हवं, परंतु हे टोल नाका अजून सुद्धा केलेला नाही. अर्थात हे या डिस्टन्स मध्ये आहे, त्यामुळं त्यांची टीम त्याच रस्त्याच्या जवळपासच्या एरियामध्ये फिरायला लागले. त्यांनी सुरुवात केली आणि त्यांना ती गाडी दिसली, स्विफ्ट गाडी, जे नंबर आपण सांगतोय, स्विफ्ट गाडीतून पळून गेले. ते एका ढाब्याच्या बाजूला थांबून प्लॅनिंग करत होते, आता पुढे कुठं पळून जायचं, कोर्टात जर जायचं आहे, जर पोलिसांना सरेंडर व्हायचंय, काय इतर ज्यांचे प्लॅनिंग होते ते सगळं तिथंच सुरू होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. 8 जण तिथे आणि त्यावेळी जे 6 आरोपी आहेत, हे मुख्य आरोपी ज्यांनी फायरिंग केलेली आहे आणि 2 आरोपी आपण जो म्हणतोय ते 2 वकील आहेत. ते वकील देखील त्याच वेळी त्यांच्या सोबत होते. त्यामुळं पोलिसांनी त्यांना या संपूर्ण गुन्ह्यात घेतलेलं आहे. आपण जर बघितलं तर पोलिसांनी या वकिलांना सुद्धा काल रात्रीच ताब्यात घेतलं, परंतु आज सकाळी त्यांना अटक दाखवण्यात आली. कारण वकील सातत्याने पोलिसांवर प्रेशर आणत होते किंवा आमचं याच्यात एकच मिनिट वकिलाचा जो भाग आहे ना, तोच तर आपल्या या एपिसोडमध्ये महत्वाचा भाग आहे आणि त्याबद्दल तुला सविस्तर सांगायचं की कोर्टरूम मध्ये पण बऱ्याच घडामोडी घडल्यात. पण त्याच्या आधी ही सगळी चित्रपटासारखी जी कहाणी आहे त्याच्यातनं एक गोष्ट अशी दिसते आहे की इतका ड्रेडेड क्रिमिनल आपण ज्याला म्हणतो, या शरद मोहोळला सुद्धा अंदाज आला नाही की ज्याला त्यांनी आपल्या जवळ घेतलंय असे खरं म्हणजे त्याचे भविष्यातले मारेकरीच आहेत, तर हा एवढा गाफील कसा राहिला असावा, म्हणजे नुसतं पाया पडण्याने वगैरे. म्हणजे अर्थात जर आपण बघितलं, मी शरद मोहोळची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. शरद मोहोळ हा 2009 पासून म्हणजे फॉर्म मध्ये आला, ऍक्टिव्ह झाला. त्याच्यावर पुणे शहरात जवळपास 15 म्हणजे सिरियस ऑफेन्सेस त्याच्यावर रजिस्टर्ड आहेत. त्याच्यामध्ये मर्डरच्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावर जन्मठेपाची शिक्षा देखील आहे. एवढंच तर येरवडा कारागृहामध्ये जर्मन कोर्टातील
जे दहशतवादी म्हणजे संशयित दहशतवादी आहे कातिल सिद्दीकी याची देखील हत्या ह्यांनीच केलेली होती. गळा दाबून एका रश्शीने गळा दाबून हत्या शरद मोहोळनेच आतमध्ये केली होती. आणि त्याच्यामध्ये असं आहे की ती जी त्या ज्या नाड्या होत्या विजारीच्या त्या नाड्या त्यांनी जाळल्या. आणि आता रेफरन्स त्याचा असा आहे की हल्ली आता ह्या घटनेनंतर एक हिंदू डॉन मेला म्हणून ज्या श्रद्धांजली वाहिल्या जातात ते याच्याशी संबंधित आहे सगळं. यामुळं तो लोकांमध्ये म्हणजे या सगळ्यांमध्ये प्रिय झाला. एक हिंदू म्हणजे ज्या पद्धतीने तो गँगस्टर म्हणून करायचा, प्रत्येक ठिकाणी जाऊन मंदिरात पूजा करायची, एक वेगळा भावना निर्माण, मुलांना खास करून युवा पिढीला ते खूप आकर्षित करत होते आणि कंटिन्यू ते जवळ घेत होते, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत होते. खर तर शरद मोहोळ त्याचा एक चुलत भाऊ सुद्धा आहे संदीप मोहोळ. तो अक्षरशः संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून होता, त्याच्या जवळ होता. पण संदीप मोहोळची हत्या झाली तेव्हा शरद मोहोळनी शपथ घेतलेली होती की मी तुझ्या मारेकऱ्यांची म्हणजे मी बदला घेईल असं त्यांनी शपथ घेतली. तिथून त्याची सुरुवात झाली. आणि मुळशी पॅटर्न अर्थात जो पिक्चर आपण बघतो त्याच्यामध्ये जो तो शरद मोहोळचा सुद्धा आहे. काही पार्ट त्याच्यामध्ये आपण भूमिका जी त्यांनी केलेली आहे ते शरद मोहोळच्या, म्हणजे अर्थात जमीन व्यवहार पैसा हे आपण म्हणतो ना ग्रामीण भागातून शहराच्या जवळ जर ग्रामीण भाग येत असेल, शहराचं जसं वाढीकरण गुंटेवारीतनं आलेलं हे सगळं आहे पुढे आपण म्हणतो, त्यातूनच अशा पद्धतीने गँगस्टर गुंड तयार होतात, ताबे मारतात. पण हा एवढा गाफील कसा राहिला? म्हणजे इतका ड्रेडेड क्रिमिनल आहे आणि इतक्या कमी कालावधीमध्ये ही मुलं जवळ आली आणि त्यांनी गेमच करून टाकला. मी त्याच्यावरच येतोय. खरं तो शरद मोहोळ हा 2021 मध्ये जामिनावर, हायकोर्टातून त्यांना जामीन मंजूर झाला आणि तो बाहेर आला. त्याच्यानंतर त्याने ठरवलं आता आपल्याकडे पैसा आहे, आपण गँगस्टर म्हणून आपली दहशत सुद्धा आहे, तर आपण राजकारणी म्हणून राजकारणात उतरायला ते तो स्वतः येऊ शकत नाही म्हणून त्याची बायको जी आहे स्वाती तिला राजकारणात आणायला सुरुवात केली. आणि काही दिवसा अगोदरच चंद्रकांत उपस्थितीत त्यांच्या मिसेसने, त्याच्या बायकोने भाजपमध्ये प्रवेश देखील केलेला होता. आणि हळूहळू आता आपण समाजकार्य, लोकांना मदत करणं हे सगळं त्यांनी वाढवलेलं होतं. अर्थात सोशल वर्क शरद मोहोळने वाढवलेलं होतं, लोकांपर्यंत पोहोचत होता. अनेक ठिकाणी गणेश मंडळांमध्ये जाणं अशा पद्धतीने तो थोडंसं वावरत होता, जेणेकरून येत्या निवडणुकीमध्ये त्याच्या बायकोला कुठून तरी उमेदवारी मिळेल आणि नगरसेवक म्हणून तरी तिची बायको तिथून निवडून येईल, एक धाक राहतं. त्याच्यामुळं हे सगळे प्रयत्न सुरू होते आणि त्यामुळंच शरद मोहोळ लोकांच्या जवळ जायला लागला. इतर जर आपण बघितले की नेहमी 5, 25, 50 मुलं त्यांच्या आजूबाजूला असतात, त्यांच्या सराउंडिंगला असतात. एखाद्या गँगस्टरला जर आपण बघितलं तर एवढ्या वर्ष मी क्राईम बीट करतोय, एखादा जो गुन्हेगार आहे, गँगस्टर आहे, तो एखाद्या कार्यक्रमाला जरी येत असेल ना, तो किमान 10 गाड्या येतो. शेवटच्या क्षणी तो कुठल्या गाडीतून तिथं येणार आहे हे सुद्धा अतिशय टॉप सिक्रेट असतं. आणि त्या परिसरात खूप सारी त्याची मुलं पहिलेच तैनात असतात. गेले काही दिवस शरद मोहोळ हे सगळ्या गोष्टी अवॉइड करत होता, कारण त्याला लोकांपर्यंत जायचं होतं, एक वेगळा सोशल फेस त्याला तयार करायचं होतं आणि बायकोला राजकारणात हळूहळू लॉन्च करायचं होतं आणि निवडून आणायचं होतं. त्यामुळं हे सगळं प्रयत्न, अनेक मुलांना तो मदत सुद्धा करत होता. काही अडचणी असेल तर पोलिसांपर्यंत जाणं, इतर मदत करणं, पैशाची मदत करणं, मंडळांना मदत करणं, अशा वेगळ्या गोष्टींवर जाऊन तो मदत सुद्धा करत होता. आणि त्यामुळंच काही मुलं त्याच्या जवळ येत गेली. मी म्हणतोय की पुण्यामध्ये गेले काही दिवस हे सातत्याने दिसतंय की युवा पिढी जास्त करून या गँगस्टर किंवा गुन्हेगारीकडे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आता मिकी मिळालंय की शरद मोहोळ हा गाफील का राहिला, तर सामाजिक कार्यकर्त्याची जी प्रतिमा तयार करायची होती त्या प्रतिमेतनं हे सगळं घडलं आणि त्याचा जीव गेला, त्याचा गेमच झाला थोडक्यात. आता या सगळ्या आता मला जे समजून घ्यायचं आहे ते वकिलांचा स्टँड, कारण महाराष्ट्रातले ते वकील हा एपिसोड निश्चित बघणार आहेत आणि हे बऱ्याच वेळेला होतं. तुला जर आठवत असेल पेज 3 मध्ये असं पत्रकाराबद्दलचा एक शॉट आहे की पत्रकार तिथे जातो, त्यावेळेला पोलिसांची रेड पडते आणि पत्रकार स्टँड घेतो की हे माझ्या व्यवसायाचा भाग आहे म्हणून मी तिथे उपस्थित होतो, की जो तिथला पोलीस अधिकारी मानत नाही. पण आता कोर्टरूम मध्ये, आता ही सगळी चित्रपटासारखी कहाणी आहे, तर आज कोर्टरूम मध्ये पण हेच झालं ना की वकिलांनी अशीच आर्ग्युमेंट केली. अगदी मी कोर्ट जेव्हा गेलो आज मला
मी एकदम सरप्राईज होतो की जवळपास एक 250-300 वकील या दोन्ही वकिलांना वाचवण्यासाठी किंवा त्यांना जामीन थेट त्यांना त्यांना पोलीस कस्टडी मिळू नये यासाठी त्यांचे वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न सुरू होते. अक्षरशः कोर्टवर प्रेशर आणलं. म्हणजे एखादा असा एवढा सिरियस ऑफेन्स जर असेल तर कोर्टाकडे पोलीस आपल्याला माहिती प्रेशर आणलं म्हणण्यापेक्षा कोर्टासमोर त्यांनी आपली स्वतःची कायदेशीर बाजू अधिक चांगल्या पद्धतीने मांडली असं आपण म्हणू. प्रेशर आपल्याला म्हणता येणार नाही, पण आपण एवढं म्हणजे ज्या पद्धतीने ते मांडत होते त्यांचं असं होतं बस आम्हाला पोलिसांच्या कस्टडीत देऊ नका, यांचं काही रोल नाही. रोल काय नाही तर मी हे तुम्हाला सांगतो. कोर्टाच्या परिसरात मी जेव्हा एंट्री केली अक्षरशः आज कुणीच नव्हतं. असं दिसत होतं कोर्टामध्ये फक्त वकीलच कोर्टामध्ये होते आणि कोर्टरूम मध्ये सुद्धा प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त आणि वकिलांमध्ये. जर आपण या संपूर्ण कोर्टाच्या सुनावणीत जर बघितलं तर या 6 ज्यांनी फायरिंग केलेली आहे त्या 6 आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि या 2 वकिलांना फक्त 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. तर ह्याचं कारण काय आहे तर ज्या पद्धतीने पोलीस त्यांचे वकील अर्थात सिनियर वकील त्या ठिकाणी युक्तिवाद करत होते आणि कोर्टाला पटवून देत होते की यांचा रोल नाही. परंतु शेवटी कोर्टाने सांगितलं की नाही, आता तरी दिसत नाही, हे खूप मोठं सिरियस ऑफेन्स आहे. शहरात अतिशय तणावपूर्ण वातावरण आहे आणि असं होऊ शकत नाही. पोलिसांना त्यांच्या तपासासाठी आपण वेळ दिला पाहिजे आणि त्यामुळं त्यांना दोन्ही वकिलांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जर आतमध्ये गेल्यानंतर कोर्टामध्ये काय झालं तर मी तुम्हाला सांगतो की जो पुळेकर आहे किंवा शरद मोहोळ गँगचे जे सगळे हे सगळे मुलं आहेत गेले काही वर्षांपासून काही महिन्यांपासून जे काही ते गुन्हे करतात, कधी ते रेकॉर्डवर आले तर हेच जे वकील आहेत हे बरेचदा त्यांचे वकील म्हणून वकीलपत्र त्यांच्याकडे आहे याच्या अगोदरच्या देखील गुन्ह्यांमध्ये. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही वकील आहोत, आम्हाला अधिकार आहे आमच्या क्लायंटला भेटण्याचं, त्यांच्याकडून जो काही प्रकार घडलेला आहे तो जाणून घेण्याचा. परंतु पोलिसांचं म्हणणं होतं की काही तासा अगोदरच यांनी त्या ठिकाणी गोळीबार केला आणि एकाची हत्या करून हे पळून गेलेले आहेत आणि तुम्ही यांना पळून जाण्यास मदत केलेला आहे. जर तुम्हाला यांचं वकीलपत्र घ्यायचं होतं तर तुम्ही त्यांना कुठेतरी बोलवलं असतं, त्यांना भेटले असते. ही काही योग्य वेळ नव्हती. तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्या सोबत तिथं भेटलात आम्हाला, आम्ही या आरोपींच्या शोधात होतो, एवढ्या टीम्स रवाना केलेल्या होत्या आणि जिथं पोलिसांनी अर्ध्या रात्री म्हणजे अर्थात 10:30-11च्या सुमारास यांना ताब्यात घेतलेलं आहे त्याच वेळी हे दोन्ही वकील या आरोपींबरोबरच होते आणि त्यांची प्लॅनिंग सुरू होती की कशा पद्धतीने कोर्टासमोर जायचंय, इतर काही ठिकाणी आणि इतर काही गोष्टी चालू असतील कदाचित तिथं. तर पोलिसांचं म्हणणं आहे की आम्हाला आता तरी असंच दिसतंय की या 6 आरोपींना पळून जाण्यास तुम्ही मदत केलेली आहे. तुमची गाडी देखील घटनास्थळी म्हणजे जिथून हे पळून गेलेले आहेत त्यांच्याकडे मिळालेली आहे. तुम्ही अर्थात यांना मदत केलेली आहे. त्यामुळंच या वकिलांची देखील एंट्री या गुन्ह्यात झाली आणि त्यांना देखील आरोपी मिके मला इथे 3 महत्वाचे शब्द सुचतात. एक नैतिक गोष्ट, दुसरी कायदेशीर गोष्ट आणि तिसरी व्यावसायिक कमिटमेंट. मी या 3 गोष्टीचा का उल्लेख केला ते महाराष्ट्रातल्या सुज्ञ प्रेक्षकांना कळेल आणि व्यावसायिक बांधिलकी याबद्दल वकील मंडळींचं काय मत आहे त्याबद्दल ते त्यांच्या स्वतःच्याच मनाशी त्याचं विश्लेषण करतील. गो अहेड. जसं मी सांगतोय की आज कोर्टामध्ये म्हणजे जे कोर्ट जज साहेब जे समोर बसले होते जवळपास हे आर्ग्युमेंट अर्धा ते पाऊण तास सुरू होतं आणि त्याच्यावर ऑर्डर द्यायला सुद्धा कोर्ट किमान त्यांनी अर्धा ते पाऊण तास घेतला आणि त्याच्यानंतरच हा निर्णय दिला. जे 8 आरोपी आहेत त्यातील वकिलांना 3 दिवसाची कोठडी 3 दिवसाची पोलीस कस्टडी आणि इतर जे 6 आरोपी आहेत त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी. परंतु आता जर आपण बघितलं तर पोलिसांना असा संशय आहे की या सगळ्या आपण जी मुळशी या गावातील जे हे सगळे इतर जे गँगस्टर लोक तयार झालेली ह्यांचं म्हणजे जे तुम्ही उल्लेख केला की गुंठेवारी, या गुंठेवारीमध्ये बरेचदा वकिलांचं देखील कुठंतरी इन्व्हॉल्वमेंट असतं, त्यांचं काहीतरी तिथं. हे जे मिकीचं विधान आहे, मिकीचं विधान सरसकट नाहीये किंवा आम्हाला कुठल्याही पद्धतीनं वकिलांच्या बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं नाहीये. जेवढं कोर्ट रूम मध्ये घडलं त्याबद्दलच मिकीचं विश्लेषण आहे आणि मी म्हणालोच की व्यावसायिक कमिटमेंट याबद्दल नेहमीच ती रेषा खूप थीन आहे. ती थीन रेषा जी आहे त्या थीन रेषेबद्दलचं हे विश्लेषण आहे. गो अहेड मिकी, फील फ्री.
हे मी पहिले स्पष्ट करतो, हे सगळ्या वकिलांसाठी नाही, पोलिसांनी जी स्टोरी किंवा Correct. पोलिसांना जे संशय त्या आधारे ते तपास करतायत ते आपण सांगतोय, आणि पोलिसांनी त्यामुळेच आतापर्यंत हे सगळं केलेलं आहे. आणि आता जर आपण पुढे जायचं बघितलं तर पोलिसांना संशय आहे, आणि त्यामुळेच त्यांनी आता या क्षणी हे सगळं केलेलं आहे. आणि त्याचं आता पोलिसांनी इंट्रोगेशन सुरू केलेलं आहे. पोलिसांची संशय आहे की वेगवेगळे धागेदोरे याला आहेत. फक्त मामाचं काहीतरी वाद झालेलं, शरद मोहोळ म्हणून भाच्याने येऊन ही दुश्मनी कुठेतरी काढली, असं नाही. मलाही याच्या असं मागे वाटतं, असं नाहीये, काहीतरी मोठं असणार आहे याच्या मागे. याच्या मागे हा मोठा गँगस्टर आहे. जसं आपण उल्लेख केला की हा. हिंदू म्हणून हा गँगस्टर एक वेगळ्या पद्धतीने समोर येत होता, हा राष्ट्रीय पातळीवर गेलेला होता. तर हा काही एवढं फक्त वाद झाला आणि म्हणून ही हत्या झाली असं नाही. याच्या मागे सुद्धा बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत. त्यामुळं याच्या मागे जमिनीचा व्यवहार असू शकतो, कारण मुळशी अनेक जे हत्या झालेल्या आहेत आतापर्यंत, आणि जे गँगस्टर इतर गँग पुण्यामध्ये समोर आले ते याच भागातून आलेले आहेत. आणि त्यामुळं जमिनीचा व्यवहार आहे, पैशाचा व्यवहार आहे का इतर काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये या वकिलांचा काही रोल आहे का, याचा देखील तपास पोलिसांना करायचा आहे. आणि पोलिसांनी हे कोर्टासमोर पटवून दिलेलं आहे, आणि त्यामुळेच कोर्टाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे, आणि आता पोलीस तपास सुरू करतायत. पोलिसांनी वेळ कमी आहे, शेवटचे 2 मिनिट राहिलेत म्हणून विचारतो की गृहमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं आहे. ते म्हणाले की एक कुख्यात गुन्हेगार होता आणि त्यातनं ती घडलेली घटना आहे. ते काही भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून बोलत नव्हते, परंतु भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही स्थानिक नेत्यांनी, कारण त्यांची मिसेस ही आता भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी आहे, म्हणून या घटनेबद्दल काही वक्तव्य केलंय? आतापर्यंत जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये ही घटना घडल्यानंतर कुठलेही राजकीय पक्ष त्याच्यावर बोलण्यास तयार नाहीत. गृहमंत्र्यांना जेव्हा विचारण्यात आलं, देवेंद्र फडणवीस स्वतः काल पुण्याच्या दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी हे सगळं सांगितलं की त्याच्या जवळच्या माणसाने, अर्थात त्याच्या बॉडीगार्डनी त्याची हत्या केलेली आहे, त्यामुळं असा प्रकार घडतात हे सगळं त्यांनी सांगितलं. परंतु त्यांची मिसेस म्हणजे शरद मोहोळची मिसेस ही भाजपमध्ये आहे, याच्यावरून कुठल्या राजकीय नेते समोर येऊन काही बोलण्यास आता तरी तयार नाही. आज जरी आपण बघितलं तर स्वतः बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते देखील पुण्यामध्ये होते, त्यांनी देखील या गोष्टीला अशा पद्धतीने कुठलंही उत्तर देण्यास टाळलेलं आहे. अशा पद्धतीने हे उत्तर त्यांच्याकडे येत आहेत, कारण स्वतः त्यांना पक्षात घेतलेलं होतं. आता या सगळ्या प्रकरणानंतर त्यांना बोलायचं काय, आणि पुण्यामध्ये ही घटना घडल्यानंतर अतिशय टेन्स वातावरण आहे. खरं तर कोथरूड जिथं ही घटना घडली तिथं तो एरिया, खास करून मला जर सांगायचं झालं तर पुण्यातील खूप पॉश एरिया म्हणून तो ओळखला जातो. तिथं वेल एज्युकेटेड खूप चांगले लोक, फॅमिली तिथं राहतात. तर तिथं आता जर बघितलं तर महिला बाहेर सुद्धा पडायला तयार नाहीत. राईट. म्हणूनच आता मिकी एक साधा लास्ट कमेंट माझी अशी आहे की या घटनेनंतर, कारण पुण्यामध्ये ज्या घटना कोयते गँग वगैरे ज्या होत्या मधल्या काळामध्ये, 10 पुण्यातल्या टोळ्यांना पोलिसांनी मकोका लावला तरी सुद्धा ही घटना घडली. आणि मग विरोधी पक्ष जसं म्हणतायत, खुद्द गृहमंत्री ज्या दिवशी ज्या शहरात उपस्थित होते तिथं ही घटना घडली. माझ्या मते पूर्णपणे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष काय म्हणतात, ते विरोधी असतात त्यावेळेला हीच लाईन ते बोलत असतात. त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष यापासून अलिप्त नाहीये. महाराष्ट्रातली वाढती लोकसंख्या, विद्रूप असलेलं शहरीकरण, त्याच्या आजूबाजूला असलेल्या गुंठेवारीतनं निर्माण झालेलं आर्थिक एक मोठं मायाजाल, त्या मायाजालामध्ये गुंतलेली ही सगळी मंडळी, एक प्रकारचं वेगळं फ्रस्ट्रेशन, त्या फ्रस्ट्रेशन मधून या तरुण पिढींचा या सगळ्या गुन्हेगारी कृत्यामध्ये होत असलेला सहभाग, असे सगळं होत असताना माझ्या मनात एक खूप छोटासा प्रश्न आहे की या घटनेनंतर तरी पुण्यातलं जे गँगवॉर आहे, घटनेनंतर तरी पुण्यातलं जे गँगवॉर काही दिवसापासून सुरू आहे ते थांबेल का? त्या नोटवरती आपण थांबूया. मी आणि मिकी घई सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्ही ट्विटरवर आहोत, आम्ही फेसबुकवरती आहोत, आम्ही युट्यूबवरती आहोत. मला, मिकी घईला आणि एबीपी माझाला फॉलो करायला लागा. आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर त्या जरूर टाका. मिकी, थँक्यू सो मच. पुन्हा भेटू. येस, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.